नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर एकनाथ टाकरसजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. तर बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी आणि पहिला महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, की प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण इंजिनियर बनेन? मी माझं शिक्षण माध्यमिक शिक्षण इथं झालं सेलू येथे. प्राथमिक शिक्षण गाव आमच्या मापा येथे झालेलं आहे. आणि 11वी-12वीला असताना सर एक भविष्यामध्ये वाटलं कुठंतरी आपण इंजिनिअरिंग करावं. हो, 11वी-12वी करत असताना वाटलं कुठे इंजिनिअरिंग करावं, परंतु 12वी झाल्यानंतर सर आम्हाला एक मार्गदर्शन कोणाचंच नव्हतं, कोणती ब्रँच घ्यावं काय घ्यावं. परंतु स्वतःची एक आवड म्हणून बांधकाम क्षेत्र निवडलं आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. संभाजीनगर येथे श्रीएस कॉलेज आहे, तिथे इंजिनिअरिंग कम्प्लीट केली सर. बर, मग त्याच्यानंतर एक महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे इंजिनियर झाल्यानंतर पहिली प्रोजेक्ट किंवा पहिली साईट कुठली होती, कशी मिळाली आणि ते स्ट्रगल कसं होतं, अनुभव कसा होता तो? सर ऍक्च्युअली इंजिनिअरिंग झाल्यानंतर 2 वर्ष आम्ही परेशान होतो. म्हणजे एक संभाजीनगर इथे कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलं, तिथे म्हणजे आम्हाला सुपरवायझर सारखी काही कामं करायला लागायची. 2 वर्ष तिथं केल्यानंतर मग अनुभव आला थोडासा. मग म्हटलं आपण इथं गावाकडे येऊन जिल्हा परिषदचं रजिस्ट्रेशन वगैरे केलं. त्यानंतर मग गव्हर्नमेंटचे काम आपण घ्यायला चालू केलं. ते रेसिडेन्शियल प्लस गव्हर्नमेंटचे काम आपण सुरू केले. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. हो, अनस्किल्ड लेबर आपण म्हणतो त्याला. आणि अशा अकुशल कामगारांना जर कधी महत्वाची जबाबदारी दिली तर मोठी दुर्घटना सुद्धा संभवू शकते. बरोबर. तर तुम्ही अशा अकुशल कामगारांबरोबर कसं काम करता, की कशी ती परिस्थिती हाताळता, कसं बघता त्याकडे? अकुशल कामगारांना आम्ही माझ्याच टीम मध्ये मी ते लेबर म्हणून एक छोटं मोठं काम करण्यासाठी घेतो फक्त. असं काही जे काही कार्पेंटर असतात, ते कुशल कामगार जे असतात त्यांनाच मी कामावर घेतो. त्यांच्याकडून काम व्यवस्थित करून घेतो. दुसरं, तुम्ही आता गव्हर्नमेंटचे पण कामं बरीच केलेली आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांची. तर ती कामं कुठल्या कुठल्या प्रकारची होती, त्याची काही नावं सांगू शकाल का, किंवा प्रकल्प कुठले होते काही सांगू शकाल का? हो, म्हणजे जे काही लोकप्रतिनिधी असतो त्यामधून कामं त्यांनी दिलेले असतात. सभागृह असेल, सीसी रोड असेल, किंवा अजून पेवर ब्लॉकचे काम असतील, अशी भरपूर कामं आम्ही माझ्या नावावर काही जे काही टेंडर वगैरे करून आम्ही करतोय ते आहेत अलग अलग प्रकारचे काम. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय, तर बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि आम्हाला एवढ्याच बजेटमध्ये बसून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं. तर ते दर्जा आणि क्वालिटी म्हणजे ते बजेट, या दोन्हीचा समतोल कसा साधता मग तुम्ही? कसं आहे सर, आमच्या इकडे ग्रामीण भागामधल्या लोकांना म्हणजे थोड्या काही गोष्टींमुळे काय करतात ते की एवढ्या बजेटमध्ये बसून द्या, तेवढ्या बजेटमध्ये, पण ते काय जे मिसमॅच होऊन जातं कार्यक्रम पुढचा. तरी आम्ही त्यामध्ये कसं तरी कन्व्हिन्स करून थोडंफार कमी जास्त करून द्यायचा प्रयत्न करत असतो. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही प्लॅन या स्टेजला, प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा या स्टेजला कसं महत्व देता आणि कसं काम करता त्याच्यावर? गावामध्ये काम करणारे त्यांचीच लेबर असतात, काही लोक मिस्त्री वगैरे त्यांच्या ओळखीचे असतात ना, त्यामुळे ते आमच्याकडून प्लॅनची डिमांड करतात. त्यांना आम्ही प्लॅन देतो, त्याचं जे काय आमचा मोबदला होता आम्ही त्यांच्याकडून घेतो, नुसतं प्लॅन देतो. सुपरविजन वगैरे त्यांचे ठरवायचं असेल ते वेगळं राहतं. बरोबर. दुसरं एक वेगळा प्रश्न आहे, ते म्हणजे परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जरी आपण डोळ्यासमोर आणलं तर तुमचं एक इंजिनियर म्हणून विकासाचं विजन काय सांगाल? आणि किंवा तुम्हाला काय दिसतं की पुढच्या 10-15 वर्षात इंजिनियर म्हणून कुठल्या क्षेत्रात जास्त काम झालं पाहिजे जर परभणी जिल्ह्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? विषय असा आहे की आता इथं MIDC, आता इथून याच्या अगोदर काय आमच्या जिल्ह्याला मंत्रिपद नव्हतं, आता मंत्रिपद मिळालेलं आहे. यातून आता काम होणार आहेत. आमच्या सेलू जिंतूरचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे. रोड असतील, अंडरग्राऊंड नाले असतील, म्हणजे असे या प्रमाणात भरपूर प्रमाणात काम सेलू जिंतूरमध्ये झाले. परंतु पूर्ण परभणीचं जर काम करायचं असेल तर मंत्रिपद भेटलेलं आहे. आता दिदी काम करतील, आमदार ते. बरोबर. दुसरं, मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत, की शासनानं पण काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जर या क्षेत्रात कुठलं काम करायचं असेल, रस्ते हवेत, MIDC हवी लवकर आणायची असेल, तर अजून सरकारनं काय योजना करायला पाहिजेत असं तुम्हाला काय दिसतं का डोळ्यासमोर? हो, सिव्हिलच्या निगडीत म्हणलं तर काही RMC प्लांट वगैरे म्हणजे असतात ना, ते एखाद्या जिल्ह्यात ठिकाणी अजून सिव्हिलच्या काही कंपनीज असतात, त्याची काही MIDC मध्ये अशा काही गोष्टी करायला पाहिजे. बरोबर.
दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? ग्रेड नुसार सर, समजा मी जास्त प्रमाणात आयकॉनच वापरतो, असं नाही की तुमच्या समोर आलं म्हणून. अच्छा, माझं मी जनरली आता काम चालू आहे ना, आयकॉनच Okay. होऊन जातं. व्हेरी गुड. हा. दुसरं, आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो काहीतरी वेगळा होता, नवीन होता, किंवा ज्याच्यात काहीतरी चांगलं आव्हान होतं, म्हणजे करताना आनंद समाधान वाटलं, असा एखादा प्रोजेक्ट? माझं सुरुवातीचं काम सर, जेव्हा मला काम मिळत नव्हते, परंतु खूप स्ट्रगल करून एक पहिलं काम मिळवलं होतं मी बिल्डिंगचं. म्हणजे हेच होतं, प्रायव्हेटच काम होतं, गव्हर्नमेंट नव्हतं. ती बिल्डिंग मिळवली होती मी विथ मटेरियल सहित. तर त्या कामामध्ये खूप म्हणजे आव्हान होतं सर. सुरुवातीचं काम होतं ते. आता अनुभव आला म्हणून आता काय वाटत नाही, सहज हे करू शकतो, पण पहिल्या कामात आव्हान होतं. बरोबर. छोटंच काम होतं ते गावाकडचं, पण केलं ते. ओके. आणि तुम्ही आता म्हणाला तसं आयकॉन स्टील तुम्ही खूप वापरलेलं आहे, तर हो. त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल आणि त्यांच्या सर्व्हिस बद्दल तुमचं काय मत आहे? कसं वाटतं तुम्हाला? समाधानी आहात का तुम्ही? हो, समाधानी आहे. खूप ओके. खूप समाधानी काही. ओके. अजून पण मला म्हणजे आता तर माझं हे चालूच आहे, परंतु मला आमचं वालूर येते हार्डवेअरचं दुकान चालू अच्छा. करायची, माझं वा. स्वतःच. अच्छा, त्यामुळे तुम्हाला स्वतःला त्यासाठी पण मला आयकॉनचं डीलरशिप मध्ये हो, इंटरेस्ट आहे. हो, वा हो. वा वा. नक्की. ठीक कारण आहे. भावासाठी चालू करून द्यायचे ते व्यवसाय. वा. ठीक आहे. सो हे होते इंजिनियर एकनाथ टाकरसजी, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल, आजवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं, आणि त्यांनी सांगितलं तसं की आता ते काही शासकीय योजनांवर पण काम करतात. या माध्यमातून माझ्या मते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ग्रामीण भागापर्यंत ही विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम असे देशाचे इंजिनियर्स करतात. तो तुम्हाला भविष्यात सुद्धा असेच तुमच्या हातून देश सेवा घडो, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.